नमस्कार, माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार, वर्ग 8वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकंदगाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या शाळेत ग्रंथालय उघडे आहे. त्या ग्रंथालयामध्ये मी हे माझे पाचवे पुस्तक आहे. राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर भरडे हे आहे. या पुस्तकाची किंमत 25 रुपये. या पुस्तकात मी जी गोष्ट वाचली ती गोष्ट सांगा. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला तेव्हा ते एक वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांस म्हणले, बाबा मी पण इंग्रजांशी लढाई करणार. बाबा म्हणाले, हो तू मोठी होय, मग आपण दोघेही इंग्रजांसंग युद्ध करू. मग राणीबाई 5 वर्षाची झाली तेव्हा ती तलवारी, भालाफेक, घोडे तलवारी, भालाफेक, गोळाफेक याच्यात हे सर्वप्रथम हे एका गुरुजीकडे शिकायला जात होते. यांच्या गुरुजींनी त्यांना तलवारी, भालेफेक, गोळाफेक, घोड्याची सवारी हे सगळे शिकवले. राणीबाई यांनी वर्षाच्या 8व्या वर्षी त्यांनी इंग्रजाची बंदूक चालवायला शिकवली. त्यांचे वडील त्यांना दररोज बंदूक चालवायची ट्रेनिंग द्यायचे. एक दिवस असे झाले की त्यांचे वडील वारले आणि ते एकटेच राहिले. त्यांची आई म्हणाली, आता त्यांनी महाराजासंग लग्न केले आणि त्यांना एक लहानशी मुलगी झाली. एकदा इंग्रजांनी त्यांच्या किल्ल्यावर हमला केला. राणीबाई आपल्या पाठीला बांधून त्यांची ती लहानशी मुलगी ती आपल्या पाठीला बांधून घोड्यावर चढून सगळ्यासंग युद्ध करत होती. याचबरोबरच इंग्रजाचे बंदुकीसमोर तलवारीची काहीच हिंमत नव्हती. त्याच्यामुळे एक तलवार उठायची तर 10 माणसं मरायचे. असे म्हणले, एक बंदूक चालायची तर 20 माणसं मरायचे. असे होऊन राणीबाई चिंतित पडल्या. ह्या कसं झालं? राणीबाईनं हा युद्ध जिंकला आणि जितक्या बंदुकी होत्या त्या तितक्या आपल्या सेनेकडे दिल्या आणि त्यांना बंदूक चालवायची परीक्षण द्यायला लागले. एके दिवशी राणी लक्ष्मीबाईने बघितलं की या सेनेतला एक सेनापतीचा मुलगा बंदुकीसंग खेळत आहे. राणी लक्ष्मीबाई त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, काय करत आहे बाळा तू इथे? तो म्हणाला, मी बंदुकीच्या गोळ्या बुजत आहे. का? त्या म्हणाल्या, का? आता या बंदुकीच्या गोळ्याचे झाडे उगन आणि त्याच गोळ्या आपण इंग्रजाच्या छातीत घालूया. मग राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या, हो आता तू मोठा हो आणि मी तुला सेनेत घेते. मग त्यांनी तलवारी त्यानं मोठी फौज केली. हाती घोडे या बारची त्यांनी भाले ते सगळे ठेवले. त्यांनी एक वर्ष इंग्रजांनी त्यांचे जासूस पाठवून त्या किल्ल्यावर पाठवले आणि सांगितले, 2000 हत्ती, 5000 घोडे आणि 25,000 शिपाई आहे. तलवारी 10,000 आहे. असे करून राणी लक्ष्मीबाईचा सगळे सेनाचा बदल त्या इंग्रजापाशी गेला. इंग्रजी म्हणाले, आपल्यापाशी 25 लाख सेना आहे, त्यांच्याकडे 25,000 आहे. आपला कधी मुकाबला करणार? एके दिवशी राणी लक्ष्मीबाई असे फिरता राणी लक्ष्मीबाईला काय दिसलं? एका सैनिकाकडे बंदूक होती. ते म्हणाले, आमच्या इथे बंदुकी नाही तरी ह्या सेनापतीच्या हातात बंदूक कशी आहे? हे पाहायला गेली की सेनापती दुसऱ्या इंग्रजाला सांगत होते की इथे जे आहे ते सर्व त्या इंग्रजाच्या त्या राजाला सांग. हे ऐकून राणी लक्ष्मीबाईला धक्का बसला. दुसरेच माणसं आपल्या किल्ल्यात येऊन हे करत आहे तरी आपल्या सर्वांना कोणालाच माहीत होत नाही. तरी राणी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या 20व्या वर्षी एक महायुद्ध लढला. इंग्रजाची सर्व 25 लाख सेना 25,000 समोर टिकले नाही. काही बंदुकी लय खाली पडल्या.
नदीसारखं रक्त वाहत होतं. वाहत होतं. मग राणी लक्ष्मीबाई म्हणल्या, आपल्या सैनिकाचा जीव चालला, त्यांच्या सैनिकाचा जीव. मग राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या, आतापासून आपण युद्ध करायचं नाही, आपण हे करू. ते इंग्रज नाही म्हणाले. इंग्रजांनी डबल लढायचं हे केलं. इंग्रजांनी डबल युद्ध केला. या बारची राणी लक्ष्मीबाईंना अशी युक्ती लढवली की सगळे इंग्रज ठार मारले गेले. धन्यवाद.